पुकारलेले आहेत तर त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणता गावकर याच्याबद्दल? मी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून एवढंच सांगू शकतो याबद्दल. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सर्व सुविधा असून जर आपण चौकशी केली किंवा आपल्याला औषध गोळ्या दिल्या तर त्यांचं म्हणणं असते की हे आमच्याकडे अवेलेबल नाही आणि ज्यावेळेस कोणी ओळखीचं येते तर त्यावेळेस ते मेडिसिन अवेलेबल होते. माझं म्हणणं एवढंच आहे की ओळख असेल तर हे माणसाचा दवाखाना आहे, नाही तर जनावराचा आहे. आणि आज जो या ठिकाणी प्रकार घडलेला आहे यामध्ये 100% हे डॉक्टर गुन्हेगार आहेत. कारण या ठिकाणी सर्व सुविधा असतानाच त्यांचा हा झालेला निष्काळजीपणा आहे, त्यामुळे एवढ्या बालकांचा मृत्यू झालेला आहे. जर याची रीतसर चौकशी केली आणि त्याचा जर पाठपुरावा केला तर असं 100% सिद्ध होते की हे गुन्हेगार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल का होऊ नये आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. तोपर्यंत या दवाखान्यामध्ये आम्ही येत राहू आणि त्याचा पाठपुरावा करत राहू. आमचं आरोग्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की आजचा जो प्रकार घडलेला आहे बालकांच्या मृत्यूचा त्यावर योग्य ती कारवाई करून सखोल चौकशी करून त्यांच्यावर मानववधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. अन्यथा आम्ही या विष्णुपुरीकर हे सहन करणार नाही. कारण आमच्या या गावामध्ये असे प्रकार होणं हे चुकीचं आहे आणि या जे आरोग्य यंत्रणा आहे या ठिकाणी पूर्ण त्याचं नियोजन ढासळलेलं आहे. त्याचं नियोजन लावणंसुद्धा गरजेचं आहे.